समाचार अब तक, सत्य का साहस। महाराष्ट्र की राजनीति में फिर गर्माहट। वरिष्ठ नेता शरद पवार पर किए गए बयान को लेकर सियासी माहौल तब गया है। कुछ दिनों पहले मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल ने कहा था कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अब खत्म हो चुकी है। इसी टिप्पणी ने राजनीतिक विवाद को हवा दे दी। आज नागपुर में एनसीपी शरद पवार गुट के वरिष्ठ नेता और पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने विखे पाटिल को करारा जवाब दिया है। देशमुख ने कहा कि विखे पाटिल को पहले अपनी राजनीतिक पात्रता और ऊंचाई देखनी चाहिए, उसके बाद ही शरद पवार जैसे अनुभवी नेता पर टिप्पणी करने की हिम्मत करनी चाहिए। उन्होंने कहा कि शरद पवार के राजनीतिक अनुभव और योगदान की तुलना किसी से नहीं की जा सकती और विखे पाटिल का बयान केवल सुर्खियां बटोरने की कोशिश है। देशमुख के इस बयान के बाद महाराष्ट्र की राजनीतिक हलचल और तेज हो गई है। राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवरती जे विधान केलेलं आहे, कसं आपण पाहता त्या विधानाकडे? एकूणच त्यांनी पक्ष संपल्याचा आरोप केला। असं आहे की राधाकृष्ण विखे पाटील यांनी जे माननीय शरद पवार साहेबांवर विधान केलेलं आहे, जे वक्तव्य केलं आहे, मला एक सांगा, राधाकृष्ण विखे पाटील यांची पात्रता तरी आहे का? माननीय शरद पवार साहेबांवर टीका करायची त्यांची पात्रता आहे का? अरे, राधाकृष्ण विखे पाटील हे सत्तेसाठी नैतिकता, तत्व, निष्ठा गहाण करून भारतीय जनता पार्टीत गेलेले आहे। आणि राहिला आता प्रश्न माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या अस्तित्वाचा, ते तर पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निलेश लंकेच्या माध्यमातून राधाकृष्ण विखे पाटील यांना दाखवून दिलेलं आहे। त्याच्यामुळे राधाकृष्ण विखे पाटलांनी आपली उंची ओळखायला पाहिजे, आपली पात्रता ओळखायला पाहिजे आणि मग टीका करायला पाहिजे। आता प्रफुल्ल पटेल साहेब काय बोलले, त्यांनी कुणाबद्दल बोलले, कुणाला उद्देशून बोलले, हे स्वतः माननीय प्रफुल्ल पटेल सांगतील, त्यांना आपण विचारायला पाहिजे। असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जे आमचे सर्व घटक पक्ष आहे, त्या घटक पक्षांच्या बरोबर युती करावी अशा पद्धतीच्या सूचना आमच्या पक्षाकडून आलेल्या आहेत। त्याच्यामुळे स्थानिक स्तरावर जे नेते आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये, त्यांना ते अधिकार दिले आहेत। त्यांनी काँग्रेसची चर्चा करावी, त्यांनी उद्धवजी ठाकरेंच्या राष्ट्रवादीची चर्चा करावी, बाकीचे अनेक मित्रपक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घ्यावा अशी आमच्या पक्षाची भावना आहे। तशा पद्धतीच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत। असं आहे की आमच्या पक्षाकडे मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार आहेत। त्याच्यामुळे अ ला निवडायचं की ब ला निवडायचं की क ला निवडायचं या बाबतीत आता आमची सर्व सर्कस चालू आहे। पण त्याचबरोबर जे मित्रपक्ष आहेत, काँग्रेस आहे, उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना आहे, बाकी अजून जे मित्रपक्ष आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा करून आम्ही सर्व नगरपालिकेमध्ये किंवा नगरपंचायतमध्ये उमेदवार उभे करू आणि काही काही ठिकाणी आम्ही आघाडी सुद्धा करू। म्हणजे कॉमन चिन्ह घेऊन सुद्धा आम्ही त्यांना उमेदवार उभे करू। पण फॉर्म भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे, इतक्या कमी वेळ राहिलेला आहे, असं पाहता? होईल, आरामात होईल। आता ऑफलाईन चालू केलेलं आहे। निवडणूक आयोगाने उशिरा का होईना ऑफलाईनची व्यवस्था केलेली आहे। त्याच्यामुळे सर्व जे इच्छुक उमेदवार आहेत आणि ज्यांना पक्षाने होकार दिलेला आहे ते आपलं फॉर्म भरण्याच्या कामाला लागले आहेत। की जे मोठे मोठे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्यांच्याच घरामध्ये पत्नीला, तर कोणी मुलाला, तर कधी सुनेला, म्हणजे बाहेर त्यांना उमेदवार मिळत नाही की काय, मला समजत नाही काय। तर म्हणून अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं त्यांनी आपल्याच घरच्या लोकांना तिकीट दिलेलं आहे असं दिसतं।